हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा। पावशर आहे ना, लापशीतून आहे ना थोडीशी काढून घेतलेली आहे, म्हणजे आत पावच घेतले असं समजा, आणि मस्त गुळ घेतला। आत पावाला थोडासा कमी घेतलेला आहे, थोडासा ढेपळा आत पावातून गुळ काढून ठेवला आहे। आणि गुळ मस्त बघा असं पाणी, गुळाचं असं पाणी करून घेते, म्हणजे तेच पाणी आपल्याला लापशीला ओतायचंय। त्यात लापशी टाकले आणि आता मस्त ती भाजून घेऊ। लापशी भाजताना सुद्धा खूप छान वास येतो आणि खूप दिवसातून करतोय। प्रियांकाला पण खाऊशी वाटले। साक्षी आणि ना बघ असं बेदाणे पण आणि याच्यातच टाकते, म्हणजे ते ना असे परत मस्त फुगतील पण। कलर पण छान आलाय आता लापशीचा। आणि आता आपण आहे ना त्याच्यात गुळाचं पाणी जे केलंय ना ते टाकणार आहे। तर गुळाचं पाणी ना गाळून घ्यायचं ताई, कारण गुळामध्ये कधी कधी ना खड्यामध्ये पण कधी कधी कचरा वगैरे असतं, तर डायरेक्ट गुळ नाही टाकायचा। आणि लागता पाणी टाकायचं, डायरेक्ट पाणी ओतायचं नाही। भारी होणार आहे लापशी। म्हणजे रव्याच्या शिऱ्यापेक्षा पण लापशी आहे ना खूप भारी वाटते खायला। नक्की करून बघा लापशी। तुम्हाला एकदा जर लापशी खाल्ली ना तर तुम्ही रवा करून म्हणजे विसरूनच जाशाल, अशी लापशी लागते। आणि रव्याची असते, म्हणजे गव्हाची असते ती लापशी, आणि आपण रवा जो करतो ना तर काय मग शिरा खातो, तर एक दिवस लापशी खाऊन बघा। आणि याला कसं ती ना फुगते जास्त, त्याच्यामुळे ना पाणी आहे ना अंदाजाने ओतत जा, डायरेक्ट पाणी ओतू नका। पाणी राहिलेलं आहे ना ग्लासभर पाण्यातलं, ते पण आता ओतून देणार आहे, कारण लापशी भरपूर फुगते। आणि बघा असा वेलची घेतलेली हातावर, अशी कुटून घेतलेले, कुटून वेलची घेतली ना तिचा वास पण छान येतो बघा। वेलची पण टाकले, वेलची घातल्याने पण मस्त लागते लापशी, चव छान येते। आणि काजू बदाम पण टाकून देतात याच्यात, काजू बदाम म्हणजे खाताना छान वाटेल। आणि लापशीला आहे ना ताई साज तूपच लागतं, त्याच्याशिवाय चव नाही येत। तूप थोडं एक्स्ट्रा असलं तरी छान लागते लापशी। बघा आता अशी कोरडी होईल। मेथीची भाजी भजे। लापशीत भरपूर पाणी बसलं बरं का। वरून एक्स्ट्रा अर्धा ग्लास पाणी टाकलंय मी, तर तुम्ही पण लागता आहे ना, आता किती जणांची करायची आहे त्याच्यावर आज थोडी लापशी घेतली तर गुळाचा अंदाज थोडा लापशीपेक्षा कमी घ्यायचा। आणि पाणी ना पाणी जास्तच लागतं ताई, तर मी एक ग्लास घेऊन पण अर्धा ग्लास पाणी मला वरतून लागलंय, तर गरम करून टाकलंय, गार पाणी नका टाकू। अजून सुद्धा लापशी बघा, अजून सुद्धा म्हणजे ती लापशी थोडी घेतली पण ती फुगती बघा किती। अजून सुद्धा असं वाटतंय पाणी लागतं का काय, पण बघू आता काय। आता ओलचट आहे, अजून वाफेवर झाले तर छानच होईल। चला पूजा आणि दाजी आले होते। दाजी आता आहे ना अमरनाथ यात्रेला गेले होते, तिकडे मथुरा वृंदावन वगैरे सगळं फिरून आले ना,
तर त्यांनी आपल्या बाळासाठी छान मस्त श्रीकृष्णाचा ड्रेस आणलेला आहे. आता कृष्ण म्हणजे जन्माष्टमी येणार ना, मग पूजा बोलली तेव्हा ड्रेस घालून फोटो वगैरे काढ मस्त, खूप छान आहे, पिवळ्या कलरचा आहे. तर त्यांची यात्रा वगैरे कशी झाली सगळं काही सांगत होते. छान मस्त सगळी यात्रा मस्त झाली, दर्शन वगैरेही झाले. आणि आपला लाडूही आता मस्त खेळायला लागले खूप, म्हणजे त्याला असं होतं मी कधी बाहेर जाईल असं. मम्मीही थोड्या वेळ आली आणि थोड्या वेळ इथं बसली, त्यानंतर मग आराम केला. चला आमच्या सगळ्यांच्या मस्त इकडे गप्पा चालू होत्या. बहिणीने मस्त कॉफी वगैरे केली होती, सगळ्यांची कॉफी वगैरे पिऊन झाली. त्यानंतर आपल्या सईची बडबड आहे का, बाळाची बहीण काय करते, आवडते कापत तुम्ही बाळाची रुमाल माझे रुमाल बाळाचे रुमाल माझे शर्ट माझे पॅन्टी बाळाचे पॅन्ट बाळाचे ड्रेस बाळाचे रुमाल सगळं आवरून काढलं. हा अजून माझ्या आवडीचे आजीच्या कपडे एवढं काम करायचंय. हा ओके, सुट्टीचं. मोठी बहीण मोठी झाली बघ आता, काम करते, बाळाचं कपाट आवरून ठेवते. तू असं काय केलं ग, सैनी बघा खूप छान मस्त आवरले. हे बघा सकाळची आवडते सकाळची आवरते. इनी बस सगळं झालं पण ओढा इनी खराब केलं होतं, मी लावलं ओढे. मी खराब केलं होतं हा आणि तू आवरलं. हा गुड गर्ल. आता ते बाहेर सकाळी घातलं होतं, ते अठ्ठावीसचा भुनभुना आणि मी नुसते काय बनवला म्हणते का दादाला, झोका देते छोट्या भावाला का ग? आम्ही थंड दूध पेलं. थंड दूध पिलं का सैनी. हा त्या दिवशी केली. मस्त आहे. आपलं बाळ आता 1 महिन्याचं होईल. त्याचं शूट करण्यासाठी इकडे बलून, एक चाकडा वगैरे आणलाय. छान मस्त डेकोरेशन, मस्त आणलाय. केकची डिझाईन बघा, रिव्हील करून देऊ. केक आपल्या मामाने आणलेला आहे आपल्या छोट्याशा भाच्यासाठी. छान बनवलं नाही डिझाईन वगैरे, रसमलाईचे आणि डिझाईन मस्त केली. आज आपलं बाळ 1 महिन्याचं पूर्ण झालं, म्हणजे आदल्या दिवशी शूट केले 9 तारखेला आपलं बाळ 1 महिन्याचं पूर्ण झालं. तर बाळाचं असं छोटंसं मस्त असं फोटोशूट केलं. तर त्याची रील वगैरे येईल आणि फेस रिव्हील पण थोड्या दिवसात करूच लवकर. तर आता सध्या नाही, थोड्या दिवसात करू. अजून बाळ छोटं आहे ना, थोडंसं मोठं झाल्यानंतर दाखवणार आहे सगळ्या ताईंना. सगळ्या ताई इच्छुक आहे. चला तर कसं होतं आपलं फोटोशूट आणि रील वगैरे सगळं येईल, तर नक्कीच बघा. काढा त्याला दोरीश्वाला. चला टाकू याली तर केक तिला ठेव बरं, एक मिनिट त्याचा व्हिडिओ काढून केकचा 1 मिनिट. फोटोचं नाही आव. चला हॅपी 1 मंथ ग, हॅपी 1 मंथ. हॅपी 1 मंथ. नावच नाही अजून त्याला. बाज बसते. बाळ केक खाऊ घालणार आहे, सैलाच घाला केक खाऊ. बाळ नाही खात, बाळ नाही, पप्पाला घाल. तू खाय. सईचे पप्पा पण आले होते, त्यांना शनिवारी सुट्टी होती ना, मग म्हटले या, येत असतात भेटायला बाळाला. खूप दिवसातून दिसतो सईचे बाप्पा तुम्ही व्हिडिओ मध्ये. फोटोशूट झालं पण फोटोशूटला हसायचं नव्हतं, आता त्याचं फोटोशूट झालं तर हसायला लागलं. हा ना, तुला बोलवलं. सई तुला आजीने बोलवलं. सईचे पप्पा पण आले होते आज. त्यांना आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही झोपलो होतो आणि मला असं तेव्हा थोडंसं आहे ना, म्हणजे व्हायब्रेट होतो ना तसा वाटला. मम्मीलाही कपाटाला, मम्मी ना बाळाला झोका देत होती ना, तेव्हा तिलाही वाटलं की असं कपाट थोडंसं हादरल्यासारखं. आणि सौरभ भाऊही म्हणे मलाही व्हायब्रेशन जाणवलं. मिस्टरांनाही कॉल केला, मामालाही कॉल केला, दोघांनाही असं वाटत होतं. तर म्हणजे असं भूकंपाचे थोडेसे व्हायब्रेशन टाईप झालं काल आमच्या इकडे. तर असं नाशिक भागाकडे थोडे भूकंपाचे असे होत आहे. तर आम्ही सगळे घाबरलो होतो, त्यामुळे सगळेच हॉलमधून येऊन बसलो आणि त्याची चर्चा चालू होती. चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला सगळ्या ताईंना बाय.